नमस्कार मित्रांनो, द किकरी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत दम आलू. त्यासाठी सर्वप्रथम छोट्या बटाट्यांची साल काढून ते स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर बटाट्यांना काटेरी चमच्याच्या साहाय्याने होल करून घ्या, जेणेकरून मसाला आतपर्यंत जाईल. आता कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्या. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बटाटे ॲड करा. आता या बटाट्यांना हलके गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शॅलो फ्राय करून घेऊया. बटाट्यांना कलर येईपर्यंत मोठ्या आचेवर त्यांना हलवत राहा. आता हे बटाटे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. त्यांना एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता या तेलामध्ये जिरे, 3 ते 4 इलायची, 1 दालचिन्याचा तुकडा आणि 2 ते 3 तमालपत्र ॲड करून घ्या. या मसाल्यांचा सुगंध येईपर्यंत त्यांना व्यवस्थित भाजून घ्या. मसाले भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मध्यम आकाराचे 4 ते 5 कांदे बारीक कट करून त्यामध्ये ॲड करा. कांद्याला गोल्डन कलर येईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्या. व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घाला. ही पेस्ट देखील व्यवस्थित परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा धना पावडर ॲड करून घ्या. हे मसाले करपू नयेत म्हणून त्यामध्ये 2 चमचे गरम पाणी ॲड करा. नंतर हे मसाले व्यवस्थित परतून घ्या. आता यामध्ये एका टोमॅटोची प्युरी ॲड करा. चवीनुसार नमक घालून ही प्युरी व्यवस्थित परतून घ्या. त्यानंतर अर्धा कप दही फेटून घ्या. फेटून घेतलेले दही यामध्ये ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्या. मसाल्यातून तेल सुटेपर्यंत हे मिश्रण शिजवा. मसाल्यांना तेल सुटल्यानंतर त्यामध्ये बटाटे ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यामध्ये पाणी घालून ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आपल्या आवडीनुसार ठेवा. कुकरचे झाकण लावून बटाटे मंद आचेवर 10 मिनिटे शिजवून घ्या. 10 मिनिटानंतर गॅस बंद करून कुकर डिप्रेशराईज होऊ द्या. डिप्रेशराईज झाल्यानंतर झाकण उघडून ग्रेव्ही तपासा. ग्रेव्ही पातळ हवी असल्यास थोडे गरम पाणी ॲड करा किंवा घट्ट हवी असल्यास 2 ते 3 मिनिटे उकळून घ्या. शेवटी ही भाजी एका भांड्यामध्ये काढून त्यावरती भाजलेल्या कसुरी मेथीची पूड, चिमूटभर गरम मसाला आणि चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. गरमागरम पंजाबी दम आलू तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि द किकरी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच स्वादिष्ट, सोप्या आणि भन्नाट रेसिपींसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि खाण्याचा आनंद घ्या.